अध्याय 7वा. श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्य नमः. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज शंकर महाराज वंदन. राजखुशीने वंदन. हा काय प्रकार नूतन, ज्या खुशीत राजे पण राजखुशी म्हणतात. कशास म्हणावे वंदन, ज्याहून कोणी न वंदे. त्याला केलेले नमन वंदन त्याला म्हणतात. देखल्या देवा दंडवत परमार्थ मार्गात नाही चालत. कैसे अश्रू माया उपजत, मोले घातले रडाया. भावभक्ती श्रद्धा निष्ठा यांची होती जेथे चेष्टा. वाळलेल्या शुष्क काष्टा पालवी कैसी फुटेल. महाराजांच्या चरणावर निष्ठा ज्यांची अपार, त्यांनाच महाराज तारणार. चरित्र त्यांनाच कळणार. अन्यथा कोरडे समुद्रात बुडविले, लोणकडी तुपातही तळले. चांगले साखरेत घोळले, मूळ गुणधर्म कायम. ऐसी न व्हावी आपली गती, टाळावी आपली अधोगती. एकच मार्ग व्हावी सन्मती, शरण जाण्याची महाराजा. नगरला न्हाव्याच्या दुकानात दाढी करणास महाराज जात. अर्धी दाढी झाली असत तोच उठले महाराज. एका ठिकाणी एक प्रेत लोक तिरडीस होते बांधत. महाराज त्या ठिकाणी जात. सरका लोकास म्हणाले. महाराज प्रेतावरती बसत. त्या प्रेतास विचारित, अजून तुझ परमार्थ साधायचा असत कोठे आताच चालला. महाराज एवढे बोलून चटकन गेले निघून. प्रेत दिरडीवर बसले उठून. गाव जमा झाला. एक वेडगळ मनुष्य येतो. लोकास बाजूला सरका म्हणतो. प्रेतावर बसून प्रेतासी बोलतो. प्रेत बसते उठून. सारेच अतर्क्य घटित. सारेच त्या माणसाचा शोधत. नगरातही शोध न लागत. जरुरीच काय कीर्तीची. कीर्ती पैसा हवा ज्याला, परमार्थ त्याचा उडाला. कीर्ती पैसा नको ज्याला, परमार्थ त्याच्या हातात. भोई डॉक्टर अमृत सरला. रेल्वेतून निघाले प्रवासाला. चालत्या गाडीतून प्रसंग घडला. खाली पडले डॉक्टर. एक मनुष्यही खाली पडला. तो चाकाखाली सापडला. महाराजांनी डॉक्टरला अलगद बाजूला निजवले. पडलेला मनुष्य मेला. काही न झाले डॉक्टरला. महाराजांनीच वाचवले मला. जाणीव होती डॉक्टरला. तुफान वेगात गाडी चाले. महाराज कसे तेथे आले. कसे डॉक्टरांना वाचविले. अतर्क्य लीला विलास. एक गाडे विद्वान पंडित. महाराजांस शंका विचारित. श्रीकृष्णांनी अर्जुनास कुरुक्षेत्रात गीता कशी सांगितली. युद्ध चालले असताना गीता सांगण्यास श्रीकृष्णांना वेळ तरी कसा मिळाला. काही कळत नसे हे. महाराजांनी त्या पंडिताला सांगितले जवळ बसण्याला. पंडित जवळ येऊन बसला. क्षणात निघून गेलाही. लोक सारे प्रश्न ऐकत. महाराज उत्तर देणार असत. त्यापूर्वीच तो पंडित जात. नवल लोका वाटले. दुसऱ्या दिनी तो पाहून लोक त्याला विचारित. महाराज उत्तर देण्याचे आत गेला निघून का तुम्ही. लोक सांगत पंडित, मी महाराजांजवळ जाऊन बसत. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण दिसत. महाराजांच्या ठिकाणी एवढेच त्यांचे तेज अपार. दिपून गेलो मी तर फार. मग कसा तेथे थांबणार. उत्तर सोडून निघालो. एक महान विद्वानाची अनुभूती केवढी महत्वाची. स्वप्न नव्हे प्रत्यक्षची. महाराज साक्षात श्रीकृष्ण. पुण्यात येल्लूबाई माने भक्त. घरी चाले भजन संगीत. काही उडान टप्पू शिरत. कुचेष्टा करीती बाईंची. तोच महाराज उभे दारात. हंटर त्यांच्या हातात. सर्वांस हंटरने बडवीत. शरण आले सर्वही. पाया पडून माफी मागा. महाराज वदती सर्वांना. तसे केल्यावरतीच त्यांना सोडून देती महाराज. इच्छा एका भक्ताची अरबस्थानात जाण्याची. महाराज त्या भक्ताला घेऊन गेले अरबस्थानात. महाराज अरबी पोशाखात अरबस्थानात वावरत. अरबी भाषेत बोलत. हिंडत उंटावरुनी.
तेथील लोक महाराजांस मानित, अनेक चमत्कार तेथे करत. हे भक्त येता जेव्हा परत, सर्व त्यांनी सांगितले. महाराज श्री शैल्याला जात, जवळ पाण्याची कुंड असत. 2 दिवस कुंडात महाराज बसले निवांत. घटना घडल्या खरोखर, प्रत्यक्ष महाराजांचेच बोल. मी जे जे सांगणार त्याप्रमाणेच घडणार. लेखनी माझ्या हातात, मी एखादी गोष्ट लिहून देत, ती तशीच घडेल निश्चित. लिहिल्याप्रमाणेच होणार, माझे शब्द सत्य खोटे ठरणार नाहीत. माझ्या पहा लेखनीत ताकद आहे प्रचंड, अशक्य ती शक्य करून. मी पहा दाखवीन महाराजांचे शब्द प्रमाण, अन्य दाखले कशाला. व्यवहारात माणूस बोलतो, परी त्याप्रमाणे न वागतो. परमार्थ मार्गात जो असतो, बोलत ना कधी तो. अयोग्य माणसाचे परमार्थात, बडाया त्या मारतात. अशांचे पितळ उघडे पडत, वेळ नाही लागत. महाराज औदुंबराला असत, पुण्यात श्री स्वामींचा भक्त. फोटोग्राफी व्यवसाय करत, दृष्टांत त्याला झाला. तू येई औदुंबराला, माझा फोटो काढण्याला. फोटोचा दिवसही सांगितला. चकित झाला तो भक्त, तो पुण्याहून गेला मिरजेस. घटना सांगितली लोकास, 2 मोटारी भरून खास. लोक निघाले दर्शन, 2 मोटारी निघत, मध्येच त्या बंद पडत. दुरुस्तीचे खूप प्रयत्न करत, होईनात चालू त्या. कारण त्या फोटोग्राफरला दिवस होता सांगितला. एकटेच फोटो काढण्याला बोलावले होतेच. फोटोग्राफरने ओळखले, आपण सर्वांना आणले म्हणून नसते विघ्न उद्भवले. एकटेच गेले पाहिजे. लगेच सायकल घेऊन औदुंबराला तो येऊन महाराजांचे घेतले दर्शन. महाराज त्याला म्हणाले, मी बोलावले फक्त तुला, तू घेऊन आला सर्वांना. काढ माझा फोटो भला. फोटो त्याचा काढला, घेऊन चल मला पुण्याला. महाराज म्हणाले त्याला. फोटोग्राफरने महाराजांना स्टेशनवरती आणले. त्याने तिकीट काढून महाराजांचा हात धरून डब्याकडे चालला घेऊन. महाराजांना सत्वर हात वेगळाच भासत, म्हणून फोटोग्राफर पाहत. तोच दिसत साक्षात श्री स्वामी समर्थ. महाराज असता कलकत्त्यात, ऊन वारा थंडीत रोज त्यांना पाहत. एक श्रीमंत ग्रहस्थ, आपण कोण आहात म्हणून विचारावे काय आपण. महाराजांना पाहून श्रीमंताला वाटेल. तो महाराज म्हणाले श्रीमंताला, आज मी तुझ्या घराला येऊ काय जेवायला. अवश्य यावे महाराज. श्रीमंताचा कलकत्त्यात मोठा कत्तलखाना असात. महाराज जेवण्या घरी येत, स्वागत करून बसविले. भोजनाचे आणण्या ताट, पती पत्नी आत जात. ताट आणून पाहतात, अस्ताव्यस्त महाराज. महाराजांचे पाय तुटलेले, डोके धडापासून वेगळे, हात दोन्ही तुटलेले, धडही पडले बाजूला. एकदम त्यांना धक्का बसला, चक्कर आली दोघांना. त्यांना महाराजांनी धीर दिला, शुद्धीवर आणले दोघांना. डोळे उघडून पाहतात, महाराज समोर उभे दिसत. काहीच कळेना झाले भयभीत. महाराजांना म्हणाले, असे भयंकर रूप आपले कधी दाखवू नका असले. दृश्य भयानक आज पाहिले. महाराज त्याला म्हणतात, तुझ्या कत्तलखान्यात रोज असे घडत, तेव्हा तुझ भीती न वाटत. आज का भीती वाटते. न जेवताच महाराज गेले, कसे जेवणार जिथे हिंसा चाले. श्रीमंतास ज्ञान झाले, बंद केला व्यवसाय. कत्तलखाने बंद केले, अन्य व्यवसाय प्रारंभिले. महाराजांचे महत्व कळले, भक्त झाला पुढे तो. मी कितीतरी असे योग्य, म्हणणे व्यवहारात योग्य, परमार्थात अयोग्य. खुणा आहेत ठरलेल्या. महाराजांकडे येत भक्त, साधना केली पण अनुभव नसत. न करता उपदेश, स्पर्श फक्त करीत. महाराज नुसता स्पर्श करीत. कुंडलिनी त्यांचे जागृत होत. तासन तास समाधी अवस्थेत रंगून जात भक्त हे.
महाराज मध्य प्रदेशात काही दरोडेखोर साध्या वेशात आले महाराजांच्या सानिध्यात. महाराजांनी ओळखले त्यांना. महाराज म्हणाले पाहून दरोडा घालून चोरी करून तुमचे होणार नाही कल्याण. याचा जन्मा नव्हे तर पुढील जन्मासाठीही पुण्य जोडावे तुम्ही काही. आयुष्यभर सरकारी यंत्रणेलाही भिवून जगण्यापेक्षा हो आपला घाम गाळून अगदी ताटमान करून स्वाभिमानाने जगा म्हणून. महाराजांनी सांगितले आपणास, महाराजांनी ओळखले म्हणून दरोडेखोर ओशाळले. महाराजांचे पाय धरले, शपथ घेतली सर्वांनी. मुंबईचा एक गरीब भक्त महाराज त्यांच्याकडे जात असत. एकदा तो इच्छा व्यक्त करत खूप द्रव्य महाराजांनी खूप समजावले. पैशाच्या मागे लागू नये, तरीही पैशाचा मोह न सुटे. आशीर्वाद दिला तयास, त्यांची परिस्थिती बदलली पुरी. बनला मुंबईचा मोठा व्यापारी. महाराजांचे त्यांच्या घरी जाणे बंद झाले. महाराज बिली मोरियाला जात. कारखान्याच्या आवारात माझ्या पादुका आहेत. महाराजांनी सांगितले, लोकांचा विश्वास बसेना. कारखान्यातील व्यवस्थापकांना दृष्टांत झाला पाहना. पादुका आहेत या स्थळी, तसे कारखान्याच्या आवारात उकरून सारे पाहात. खरोखरीच 2 पादुका निघत, दिपून गेले सर्वही. महाराजांनी पादुकांची स्थापना करून पूजेची व्यवस्था केली नित्याची. एका भक्ता योजिले. पुण्यातील भोई डॉक्टर अमरनाथ यात्रेला जात. अमरनाथ यात्रा अवघड असत. घोडा केला डॉक्टरांनी, उंच डोंगर खोल दरी. प्रवास अवघड असे भारी, सतत काळजी उठेवरी. केव्हा काय होईल. घोड्यावरून प्रवास सुरू होत. अचानक घोड्याचा पाय घसरत. डॉक्टर झाले भयभीत. घोड्यासह घसरले. घोड्यासह घसरत खोल अशा दरीत डॉक्टर जाऊ लागत. तोच तेथे महाराज. एका हातात डॉक्टरला, दुसऱ्या हाताने घोड्याला घट्ट धरले. त्या दोघांना वरती काढले तत्काळी. रस्त्यावर घोडा उभा केला. घोड्यावर बसवले डॉक्टरला. डॉक्टरचा प्रवास सुरू झाला. गुप्त झाले महाराज. अचानक आपण पडलो. खोल दरीत कोसळलो. पुन्हा वरती कसे आलो कळले नाही डॉक्टरला. महाराजांचे निष्ठावंत भोई एकनिष्ठ भक्त असत. मनोभावे खूप सेवा करत. मठामध्ये डॉक्टर, त्यामुळे भोई जेथे जात तेथे महाराजांचे दर्शन होत. संकटकाळी धावून येत महाराज स्वतःच. जसे परमश्रद्धाळू भक्त महाराजांकडे येत, तसे गर्वाने फुगलेले पंडित येत असती नेहमी. कोणी शंका विचारित नसते, प्रश्न कोणी करीत. डावपेच धरून कोणी येत. नाना प्रकार लोकांचे. जो मनुष्य असेल तसेच उत्तर देई त्याला ठोसा. जसा भाव लाभ तसा येणाऱ्यास मिळत तसे. विद्वत्तेच्या गर्वात महाराजांस कोणी प्रश्न करत. महाराज खवळून उत्तर देत. इंग्रजीतून लगेच उत्तरही अगदी अचूक असे. इंग्रजी अगदी शुद्ध तसे. चकित होऊन जात असे विचारणारा गृहस्थ. महाराज इंग्रजी कोठे शिकले, कसे शिकले ठाव न कळे. व्याकरण शुद्ध उत्तरे देती इंग्रजी मधून. अनेक गर्विष्ठ विद्वानांचे, अनेक विचित्र शंकांचे निरसन करीत खुबीचे. महाराज खात्रीने अकलूजचे एक गृहस्थ सोलापूरला येत. त्यांच्या खानावळीचा डबा आणून देत. महाराज जेवावे म्हणून. महाराजांनी जेवावे, आपणास प्रसाद म्हणून काही द्यावे म्हणून घाईघाईने आग्रह करू लागला. वाट पाहून कंटाळला. रात्री तसाच निघून गेला. रात्री 12 वाजण्याला भस्मे महाराजा भरविती. दुसऱ्या दिवशी ग्रहस्थांनी विनविले अकलूजला या म्हणून. महाराज त्यांच्या संगे जाऊनी जेवणास थांबले. ग्रहस्थ जात बाजारात. बायको तांदूळ निवडत. महाराज तिच्या गळ्यात हात घालून बैसले. ग्रस्त येता पाहिले त्यांनी. पित्त त्याचे खवळूनी. महाराज आताच जा निघूनी. महाराजांना
मनाला मुद्दाम भोजन गावी नेले. महाराजांनी नाटक केले. भक्ताचे पितळ उघडे पडले. घेती ऐशी परीक्षा. वंदून श्री शंकर महाराजांच श्री शंकर गीता प्रासादिक ग्रंथ. अध्याय 7वा मनोहर समाप्त येथे झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.